यानंतर बातम्या बघूयात गुरुपौर्णिमेबाबतच्या। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे। देशभरातून लाखो साईभक्त शिर्डीत येऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात। साई दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष पूजन आणि आरती आयोजित करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवलाय। तर थेट शिर्डी परिसरातून आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे। शिर्डी 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस असून आज पहाटेच्या काकड आरतीनंतर विना पोथी आणि ग्रंथाची मिरवणूक संपन्न झाली आणि त्यानंतर ही मिरवणूक जी आहे ती साईबाबांच्या गुरुस्थानी या ठिकाणी आलेली आहे। साईबाबांनी त्यांच्या हयातीत सांगून ठेवलेलं होतं की हे जे आहे हे माझ्या गुरुचं स्थान आहे आणि त्यामुळे या गुरुस्थानला अनन्य साधारण असं महत्त्व आहे। हा गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो आणि उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे या मुख्य दिवशी मोठ्या संख्येने साई भक्त अशा पद्धतीने शिर्डीमध्ये येतात आणि साईबाबांसोबत आपल्या साईबाबांच्या गुरूंचं देखील दर्शन घेत असतात। या उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि आज साई दिवसभर जी शिफारस दर्शन व्यवस्था आहे ती देखील बंद ठेवण्यात आलेली आहे, कारण मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होणार आहे आणि सर्वसामान्य साई भक्तांचं दर्शन अधिक सुकर व्हावं यासाठी साई संस्थांनी विविध उपाययोजना केलेल्या आहेत। यासोबतच आज रात्रभर साई मंदिर जे आहे ते भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे आणि आज सकाळपासून जर बघितलं तर मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।